नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात भर वस्तीत 4 घरे फोडली, 11 तोळे सोनानी रोकड लंपास. करवीर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली इथल्या सरदार गल्लीत चोरट्यांनी 4 घरे फोडून 2 कुटुंबातील 11 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी झाली, तर 2 ठिकाणी चोरट्यांनी केलेला चोरीचा प्रयत्न फसला. सोमवारी मध्यरात्री घडलेली या घटनेची फिर्याद हरिवसंत जिरगे वय 42 राहणार सरदार गल्ली प्रयाग चिखली तालुका करवीर यांनी करवीर पोलिसात दिली आहे. प्रयाग चिखली इथल्या सरदार गल्लीत सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी 4 घरे फोडली. या घरांची कुलपं तोडून चोरट्यांनी हरी जिरगे, लक्ष्मण लोहार यांच्या घरातील ऐवज लुटला. हरी जिरगे हे कुटुंबियांसह तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील तिजोरी फोडून दागिने चोरट्यांनी लंपास केले. जिरगे यांच्या घरासमोरील लक्ष्मण बाळासाहेब लोहार हे देखील चिखलीतील घराला कुलूप लावून सुट्टीनिमित्त कुटुंबियांसहित फुलेवाडी इथल्या घरात राहायला गेले होते. त्यांच्याही घरातील तिजोरी फोडून चोरट्यांनी लहान मुलांचे दागिने आणि 20,000 रुपयांची रोकड असा 1 लाखांचा ऐवज चोरून नेला. यासह प्रयाग रोडवरील कासारांचं दुकान आणि एका ब्युटी पार्लरमध्ये देखील त्यांनी चोरी केली. मात्र त्यांच्या हाती किरकोळ रक्कम लागली. भरवस्तीत चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी या घरांच्या आजूबाजूच्या 6 घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. चोरट्यांनी या गावातील आणि परिसराची रेकी केल्याचा संशय आहे. चोरीच्या घटनेनंतर 4 चाकीतून हे चोरटे शिंगणापूर बंधाऱ्यावरून पळून गेल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. याबाबत हरी जिरगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2 तोळे वजनाचे सोन्याचे घंटण, 1 तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, 1 तोळे वजनाचे सोन्याची चेन, मंगळसूत्र, 1 तोळे वजनाचे सोन्याचे कानातील रिंगा व झुबे 4 नग, 5 ग्रॅम वजनाचे कानातील फुले व साकड्या 4 जोड, 10 ग्रॅम वजनाच्या रिंगा व मुद्द्या, 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले वेल, 3 ग्रॅम वजनाचे 7 अंगठ्या, 450 ग्रॅम वजनाचे 90,000चे चांदीचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी घराचा पुढील दरवाजाचा कडीकोंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील वरील बाजूस असलेल्या रूममधील लोखंडी कपाटातील कप्प्यातील दागिने चोरून नेले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख करत आहेत.